चित्रपट ये रे रे पैसा 3 हा उद्या 18 जुलै रोजी संपूर्ण जगभरामध्ये प्रदर्शित होतोय। बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी ये रे रे पैसा 3 ची संपूर्ण टीम आज आम्ही इथे आलो, बाबांचे आशीर्वाद घेतले। मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे, ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला। चित्रपटासाठी देखील काय सांगतो ये रे रे पैसा 3 हा चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळो, सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालू, 5 आठवडे, 6 आठवडे, 10 आठवडे, पुढे अनेक आठवडे ये रे रे पैसा 3 हा चित्रपट चालू, ही बाबांकडे प्रार्थना केली। आता टोटल आपण सुरुवात करतोय ती 300 थिएटरनी करतोय आणि जसं रिस्पॉन्स होईल तसं आपण अजून वाढू। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेक्षकांना विनंती करा की चित्रपटगृहामध्ये जाऊन मराठी चित्रपट बघा, म्हणून की तो कधी टीव्हीवर येतोय आणि आपण बघतोय याची वाट बघू नका। प्रत्येक मराठी चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा। हे मोठं आव्हान आहे आता कलाकारांना आव्हान म्हणते मात्र लोक चित्रपट असं नाही आहे। आता याच्यामध्ये गेल्या काही दिवसांनी बघितलं असेल की आता थांबायचं नाही असेल, गुलकंद असेल आणि अनेक मराठी चित्रपटांनी चांगली गर्दी खेचली होती चित्रपटगृहांमध्ये, प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला। जर का तुम्ही उत्तम दर्जाचा चित्रपट दिलात तर महाराष्ट्रातले प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊन चित्रपट बघतात आणि तेच ये रे रे पैसा 3च्या बाबतीत होईल, कारण आमचे दिग्दर्शक संजय जाधव यांनी उत्तम चित्रपट दिलेला आहे प्रेक्षकांना। आता मला असं वाटतं ते तुम्ही दिग्दर्शकांना विचारावं। मराठी चित्रपटांना राज्य सरकार अनुदान देतंय, पण प्रत्येक जणांनी अनुदान मिळतंय म्हणून आपण चित्रपट करावा असं नाही। चित्रपट लोकांना आवडावा, प्रेक्षकांना आवडावा म्हणून तो ऍक्च्युली करायला पाहिजे। लोकांच्या घरामध्ये चित्रपट केला पाहिजे, पण राज्य सरकार देते, पण येत्या काळामध्ये अजून राज्य सरकार मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी अजून काही करेल अशी अपेक्षा आहे। ओम साईराम। दर्शन झालं अप्रतिम, म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मी शिर्डीला ही माझी 5वी की 6वी खेप असेल, फार येऊ शकलो नाही मी, पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं, इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं, त्यांचं दर्शन घेता आलं, मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं। कनेक्शन ये रे रे पैसाचं आमचं खूप खूप जिव्हाळ्याचं नातं आहे। ऍक्च्युली कसं आहे की एखाद्या चित्रपटाचा 3रा भाग येतो याच्यातच खूप काही गोष्टी सांगून जातो आपण की पहिला भाग सक्सेसफुल झाला, 2रा भाग सक्सेसफुल झाला, म्हणून निर्मात्यांना इच्छा झाली की 3रा भाग पण करावा। सो पहिल्या भागाची आणि 2ऱ्या भागाचे जे प्रेम आहे प्रेक्षकांचं ते मिळेलच आणि 3रा भाग आता उद्या 18 जुलैला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय, तर बाबांचे आशीर्वाद आहेतच आमच्या मागे आणि मला खात्री आहे की हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांना तेवढाच आवडेल। हे खूप छान वाटतं, प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि दैवनी दर्शन घेण्याचा, आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी जसे की प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी आहे मनोरंजनाची। ये रे पैसा 3 आमचे तुपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो। खूप छान वाटतंय। प्रमोशन एका बाजूला असतं, पण इथे येऊन जी शांतता मिळते, मला शांती
चांगली आहेत. आणि खूप बरं वाटतं उद्या सिनेमा रिलीज होणार आहे. गेली महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच, पण आज जरा शांतपणे दर्शन, तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने महबूब रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं मान. पण आज खूप छान वाटतंय. आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये रे रे पावसाने ये रे रे पाहिजे, पाऊस खूप गरजेचा आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे, शेतीसाठी गरजेचं आहे, पाण्यासाठी गरजेचं आहे. तसं मनोरंजनही खूप गरजेचं आहे आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचा आहे. तर एकात एक सगळं आहे. खूप छान वाटतंय. आमच्या ये रे रे पैसाच्या टीमच्या टीमने दर्शन घेतलंय आणि आज यांच्याबरोबर इथे आलो. आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने मी खरंच संजय दादू सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात. मागच्या वेळेला मी आलो होतो लग्न कल्लोळच्या निमित्ताने. आणखीन काही शेल बनवलेले आहेत, आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते. हे खूप 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 मस्त वाटतं. छान वाटतं. मॅडम मागचं पाहिल्यानंतर असं वाटतं की आता मराठी चित्रपट अपडेट होत. मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते. कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलंय. चांगली गोष्ट यावर्षी खरंच मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगले दिवस रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत. कारण सलग 3-4 चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत. गर्दी खेचतायत थिएटरमध्ये आणि आता ये रे रे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे. आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो. आज गुरुवारचा दिवस आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी. आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतोय, जगभरात प्रदर्शित होतोय 18 जुलैला. तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्ही मागतो. आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत. त्यांच्या पुढे कोणीच मोठं नाही, कोणीच सेलिब्रिटी नाही, तेच सगळ्यात मोठे सेलिब्रिटी आहेत. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो, त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो. चित्रपट सृष्टीसाठी, फक्त ये रे रे पैसा 3 साठी नाही. येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठीच चांगला येऊ देत, तो सुवर्ण काळ ठरू देत अशी आशा आणि अपेक्षा आहे. तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि याच्या पुढेही ठेवतील याची खात्री. कमी नाही पडत आहे. म्हणजे आपल्या जसं मगाशी आमच्या प्रोड्युसरांनी सुद्धा सांगितलं, दिग्दर्शकांनी सुद्धा सांगितलं की चांगले चित्रपट आल्यानंतर प्रेक्षक गर्दी करतात, ते चित्रपट चालतात, ते लोकांपर्यंत पोहोचतात. तर ही एकमेव गोष्ट आहे की आपण प्रयत्नशील राहणं आणि लोकांपर्यंत चांगले चित्रपट पोहोचवणं. हो, ह्याच्या पुढे मला असं वाटतं जे मोठे निर्माते आहेत आमचे, अमेय खोपकर सारखे, निनाद सारखे मोठे निर्माते, ते डेफिनेटली मराठी चित्रपट सृष्टीसाठी काहीतरी करू पाहतात आणि आमचे चित्रपट सुद्धा डब होऊन लोकांपर्यंत पोहोचतील याची खात्री आशा याची आशा आहे आम्हाला. आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. नागेश भोसले सर अत्यंत भीतीदायक तसे ते अजिबात नाही आहेत, अत्यंत साधे आहेत. त्यामुळे त्यांना आता आम्ही सगळे सर बोला बोला, कारण आम्ही किती वेळ त्यांना सारखा अदरवाईज सुद्धा म्हणत असतो की नागेश सर आमच्याशी बोला. ते मितभाषी असल्यामुळे ते आज जरा शांत आहेत. सहकारी एवढा आग्रह करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री. माणूस आधी स्वतःसाठीच करतो प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, पण मी स्वतः सुद्धा ह्या चित्रपटाचा एक भाग आहे आणि माझं प्राक्तन, माझं भविष्य, माझं पुढचं आयुष्य काही गोष्टींवर अवलंबून असतं, तसं ह्या चित्रपटावरही आहे. आणि ह्या चित्रपटाने बरं केलं तर जसं सगळ्यांचं भलं होणार आहे तसं माझंही होणार आहे. त्यामुळे अर्थातच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी दोन्हीसाठी आशीर्वाद मागितला.
उमेश गावकर. तुम्ही प्रश्न विचारलात ते त्याच्यापेक्षा वेगवेगळे प्रश्न असतील असं वाटेल. की असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही. सो हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं. सो आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं, दर्शन घडलं. सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे. खूप छान वाटतं आहे. मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे. हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी, आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही सुद्धा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा आणि मग लोकांना सांगा. आपण आधी फक्त आपलं काम करतो, आपण लोकांना सांगतो ते तुम्ही करत असालच, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कुटुंबासकट ये रे रे पैसा 3 हा चित्रपटगृहात जाऊन पहा आणि मग इतर लोकांनाही त्याबद्दल सांगा. धन्यवाद. धन्यवाद. एक 3 आहे. त्यांनी एक आणि 2 बघितलं त्यांना माहिती आहे की ये रे रे पैसा जो नवीन जनरेशन बघणार आहे तुमची काय स्टोरी आहे ते सांगा. 1 आणि 2 शी संबंधित तसं नाहीये. म्हणजे 1-2 पाहिला नसेल तरी तुम्ही ये रे रे पैसा 3 तितकाच छान एन्जॉय करू शकाल. गोष्ट वेगळी आहे. काही कॅरेक्टरचा रिझेम्बलन्स तो आहे, पण तरी सुद्धा एक इंडिपेंडंट सिनेमा म्हणून हा सिनेमा जरी ज्यांनी 1 आणि 2 पाहिला नसेल ते बघू शकतील आणि एन्जॉय करू शकतील. सो 1 आणि 2चा तसा काही नाही. 1-2 पाहिल्यानंतरच 3 पाहण्याची मजा येईल असं नाही. आणि संजय जाधव यांचा वाढदिवस आहे उद्या 18 तारखेला. 18 तारखेला आमचा चित्रपट सुद्धा रिलीज होतोय. आज बाबांचं दर्शन झालेलं आहे. आम्ही सगळ्यांनी दादासाठी जास्तीच्या शुभेच्छा मागितल्या आहेत बाबांकडे. आणि दादा हा चित्रपट तुझ्यासाठी माईलस्टोन ठरू. धन्यवाद.